नमस्कार. मागील भागात आपण ऐकले की बडोदेकर मंडळींवर संतापून 3 वेळा स्वामींनी बेड्या ठोको असा उच्चार केला व त्यानुसार मतलबी मल्हारराव व त्याच्या कारस्थानी कारभाऱ्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. हे कसे घडून आले आणि यामुळे बडोदा संस्थानाचा कसा भाग्योदय झाला याबद्दल आपण या 3ऱ्या भागात ऐकणार आहोत. स्वामींचा रुद्रावतार पाहून यशवंतराव येवले थरथर कापू लागला व श्री स्वामींच्या करड्या नजरेपासून बाजूला झाला. पुढे 2-3 दिवसातच यशवंताला बडोद्याहून हुकूम आला की तिथले कार्य सोडून ताबडतोब बडोद्यास दाखल व्हावे. त्याला कारणही तसेच होते. इथे बडोद्यात रेसिडेंट फेअरनी त्याच वेळी म्हणजे नोव्हेंबर 1874ला कंप्लेंट दाखल केली होती की रेसिडेन्सीच्या नोकरांना लाच देऊन पैशाचं गिफ्टचं आमिष दाखवून मल्हाररावांनी त्याला आर्सेनिक व हिऱ्याची धूळ म्हणजे डायमंड डस्ट याचे विषारी मिश्रण द्यायचे प्रयत्न केले होते. ही क्लेम्ड दॅट 9 नोव्हेंबरला तर तो रोज सकाळी घेत असलेल्या पपनसाच्या सरबतातून या पॉयझनस कंपाऊंडचा फेटल डोस त्याला पाजण्यात आला होता, जेणेकरून त्याचा जीव घाबरला होता. सरबत विचित्र लागत असल्यामुळे ते त्यांनी फेकून दिले म्हणून त्याचा जीव वाचला व हा बोल्ड अटेम्प्ट फ्रस्ट्रेट झाला. अशा पद्धतीचा मजकूर त्याच्या कंप्लेंटमध्ये होता. हा चार्ज सिरियस होता. खरं तर फेअर व मल्हारराव हे एकमेकावर करत असलेले आरोप व प्रत्यारोप यांनी ब्रिटिश व्हाईसरॉय आधीच वैतागलेला होता. एकीकडे फेअर संस्थानात चाललेल्या अफरातफरीवर, ग्रॉस मिसमॅनेजमेंटवर सरकारकडे मोठमोठाले रिपोर्ट्स पाठवत होता, तर दुसरीकडे फेअर कसा गादीचा मान ठेवत नाही, अरेरावी करतो, आपल्यावर कायम डूब धरून असतो, मुद्दाम त्रास द्यायचा प्रयत्न करतो, अशा तऱ्हेच्या तक्रारी मल्हारराव सरकारकडे करत होता. इनफॅक्ट फेअरच्या जाचाला कंटाळून आता याला बडोद्यातून हटवा असे मागणे मल्हाररावांनी सरकारपुढे मांडले होते. बडोद्याची जनता मिजाजखोर मल्हारराव व उद्दाम फेअर या दोघांवरही नाराज होती. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन ब्रिटिश व्हाईसरॉयने आधीच यावर ॲक्शन घेतली होती. मल्हाररावला ताकीद देऊन जुलै 1874 पासून त्यांनी प्रोबेशनवर ठेवले होते व नंतर सर लुईस पेली या मच्युअर ब्रिटिश जनरलला नोव्हेंबर 1874ला रेसिडेंट म्हणून अपॉइंट केले. पण फेअरला हे अजिबात आवडले नव्हते. तो मल्हाररावाचा बदला घेऊनच शांत होणार होता. म्हणून त्यांनी सरकारचा, एस्पेशली पेलीचा केस इन्व्हेस्टिगेट करा म्हणून पिच्छा पुरवला. पेलीनी त्यानुसार चौकशी करताच 2 रेसिडेन्सीच्या नोकरांनी विष प्रयोग केल्याचं कन्फर्म केलं. या प्रायमा फेशिया केसवर जानेवारी 1875ला मल्हाररावाला सस्पेंड केलं गेलं, हाऊस अरेस्टमध्ये ठेवण्यात आलं. याच कारणासाठी यशवंताला ताबडतोब बोलवण्यात आले होते. तोही या कटात सामील होता. त्याचा ॲक्टिव्ह सहभाग होता म्हणून इतर जणांबरोबर त्यालाही अटक करण्यात आली. आता ब्रिटिश राजनी बडोद्याचा कारभार हाती घेतला. मल्हारराव हा बडोद्याचा महाराजा होता. त्याला त्याच्या डिफेन्ससाठी संधी न देता ब्रिटिशांनी सत्ता हाती घेतली होती. ब्रिटिश राज कसं जस्ट अँड फेअर आहे हे दाखवण्यासाठी मग 15 फेब्रुवारी 1875ला ब्रिटिशांनी एक इन्क्वायरी कमिशन अपॉइंट केलं.
23 फेब्रुवारी 1875ला रीतसर खटला सुरू झाला व सुनावणी होऊन 31 मार्च 1875ला कमिशनचा रिपोर्ट आला. पण तो इनकन्क्लुसिव्ह होता. सर्व कमिशनच्या मेंबर्सचं एकमत होऊ शकलं नाही. या 6 मेंबर कमिशनमधले 3 जे ब्रिटिश होते त्यांचे असे म्हणणे होते की मल्हाररावांनीच हा विषप्रयोग करवला आहे, तर जे 3 इंडियन मेंबर्स होते त्यांना हे अमान्य होते. हा खटला तेव्हा खूप गाजला होता. कमिशन जरी कुठल्या ठाम निर्णयापर्यंत पोचू शकलं नाही, तरी पण मल्हाररावाची गैरवर्तणूक, सिरियस मिसगव्हर्नमेंट, राज्य कारभारातील घोर अव्यवस्थता, गैरकारभार पाहून एप्रिल 1875ला त्याला डिपोज म्हणजे पदच्युत करून त्याच्या कपटी कारभाऱ्यांसह दूर मद्रास येथे हद्दपार करण्यात आले. हा निर्णय जेव्हा मल्हाररावाला कळवला गेला तेव्हा तो खूप रडला, ब्रिटिशांना गयावया करू लागला. पण तो दयेस पात्र नव्हताच. तिथेच नजरकैदेत असताना 1882 मध्ये त्याचे निधन झाले. बडोद्यात ज्याच्या सोन्याच्या तोफा होत्या तो मल्हारराव गत झाल्यावर त्याला एकाही तोफेची सलामी मिळाली नाही, नाही कोणी त्याच्या मृत्यूवर शोक प्रकट केला. याला कारणीभूत सर्वस्वी मल्हाररावच होता. खरं तर परब्रह्म श्री स्वामी दर्शनाला त्यांनी स्वतः विनम्रतापूर्वक जायला हवे होते. याऐवजी त्यांनी द्रव्याचे आमिष दाखवून त्यांनी स्वामी वश झाले नाहीत तेव्हा त्यांना विष पाजून बडोद्याला पळवून नेण्यापर्यंत त्याची मजल गेली आणि यामुळेच त्याचा घात झाला. त्याच्यावरचा चार्ज सिद्ध न होता देखील स्वामींच्या बेड्या ठोको या वाचा संकल्पाने त्याला अटक झाली व पुन्हा आपल्या सद्भक्त जमनाबाई साहेब व त्यांचे बडोदा राज्य यांना त्याच्यापासून कुठला धोका उद्भवू नये म्हणून दूर मद्रासात रवानगी झाली. पुन्हा एकदा बडोद्याची गादी रिकामी झाली होती, वारसाच्या प्रतीक्षेत होती. आता ब्रिटिश राजकडे 2 ऑप्शन्स होते. वारसा अभावी राज्य खालसा करायचे किंवा जमनाबाई साहेबांना बडोद्यास बोलवून मुलगा दत्तक घ्यायची परवानगी द्यायची. त्यांनी दुसरा ऑप्शन निवडला, कारण जमनाबाई साहेबांवर ब्रिटिशांचा विश्वास होता. या चतुर महाराणी सरकार ब्रिटिशांना इन्फॉर्म करूनच त्यांची परवानगी घेऊनच कुठलंही राजकीय पाऊल उचलत होत्या. मल्हाररावाच्या गलिच्छ कारभारापासून त्यांनी स्वतःला दूर ठेवले होते, सुरक्षित ठेवले होते. त्यांच्या डिसिजन मेकिंग एबिलिटीमुळे, स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टरमुळे ब्रिटिश त्यांच्याकडे आदराने पाहत. मग सन्मानाने 1875ला आपली लेक ताराबाबा हिच्या समवेत त्या बडोद्यास परतल्या व वारस शोधण्यास सुरुवात केली. जमनाबाई साहेब या चाणाक्ष होत्या, बुद्धिमान होत्या. त्यांनी बडोद्याचा वारस अत्यंत काळजीपूर्वक निवडला. त्यांनी गायकवाड घराण्याच्याच कवळाणे या मालेगाव येथील एका खेडेगावात राहणाऱ्या गोपाळ काशीराव गायकवाड यास दत्तक घेतले. असं म्हणतात की या निरक्षर 12 वर्षीय मुलाने पहिल्यांदाच जेव्हा तो राजवाड्यात आला होता तेव्हाच स्पष्ट केले होते की मी इथे राज्य करण्यास आलो आहे. या धीट कॉन्फिडंट मुलाचे एकंदर चालणे बोलणे पाहून हाच मुलगा बडोदा राज्याचे भाग्य उजळायला कारणीभूत ठरेल अशी खात्री जमनाबाई साहेबांना वाटली व त्यांनी त्यास दत्तक घेऊन नामकरण केले.
सयाजीराव खंडेराव गायकवाड तृतीय. 25 मे 1875ला सयाजीराव बडोद्याच्या गादीवर बसले आणि महाराणींनी रिजंट म्हणून जबाबदारी स्वीकारली. रिजंट म्हणजे राज्य चालवायला तात्पुरती अपॉइंट केलेली व्यक्ती. इथे सयाजीराव अजून मायनर होते, म्हणून राज्याचा कारभार पाहण्याची जबाबदारी जमनाबाई साहेबांकडे देण्यात आली. अल्पवयीन सयाजीरावांवर जमनाबाई साहेबांनी प्रचंड मेहनत घेतली. उत्तम अशा ब्रिटिश व इंडियन शिक्षकांची, विद्वानांची, प्रशासकीयांची मदत घेऊन सयाजीरावांसाठी कठोर असा अभ्यासक्रम त्यांनी आखून घेतला व तो त्यांच्याकडून करवूनही घेतला. जमनाबाई साहेबांच्या या दूरदर्शीपणामुळे उत्तम संस्कार, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कौशल्य यांनी युक्त, पुरोगामी, प्रज्ञावंत, राज्यकारभारात निपुण, आपल्या प्रजेच्या व राज्याच्या कल्याणासाठी, विकासासाठी दिवस रात्र झटणारा असा युगद्रष्टा राजा बडोदा संस्थानाला मिळाला. 28 डिसेंबर 1881ला सयाजीराव जेव्हा 19 वर्षाचे झाले तेव्हा राजपदाचे सर्व अधिकार त्यांना देण्यात आले. त्या सत्तेचं या आदर्श जाणत्या राजाने सोने केले. आधुनिक बडोद्याचे ते शिल्पकार ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सुराज्य ते जणू पुन्हा एकदा 19व्या शतकात बडोद्यास सयाजीरावाने निर्माण केले. तब्बल 64 वर्ष हा व्हिजनरी, प्रोग्रेसिव्ह, सर्वच बाबतीत आउटस्टँडिंग असा महाराजा, एंडाउड विथ ग्रेट लीडरशिप अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स, बडोद्याच्या गादीवर होता. प्रजेला त्यांच्या हक्काचा असा कर्तृत्ववान राजा मिळवून दिल्यावर जमनाबाई साहेब ॲक्टिव्ह राजकारभारापासून दूर होत गेल्या. 1879ला म्हणजे वयाच्या 8व्या वर्षी त्यांची लाडकी लेक ताराबाबा हिचा सावंतवाडीचे महाराज श्रीमंत रघुनाथ सावंत भोसले यांच्याशी विवाह झाला होता व ही डायनॅमिक राणी सीताबाई राजे भोसले या नावाने ओळखली जात होती. आता जमनाबाई साहेबांकडे वेळ होता. त्यांनी स्वतःला धर्मकार्यात गुंतवून घेतले. बडोद्याचा प्रसिद्ध असा जो सूरसागर तलाव, त्या तलावाच्या उत्तर किनाऱ्यावर अगदी थोड्याशा अंतरावर एका सुंदर महादेव मंदिराची 1886ला त्याने स्थापना केली. आपली दूर गेलेली कन्या बडोदेकरांच्या कायम स्मरणात राहावी म्हणून या मंदिराचे नाव तारकेश्वर असे ठेवण्यात आले. आपण बडोद्यात परत सन्मानाने येऊ शकलो व सुयोग्य असा बडोदा नृपती निवडू शकलो हे केवळ श्री स्वामी कृपेमुळेच. याची जाण जमनाबाई साहेबांना होती. म्हणून श्री स्वामी समर्थांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या मंदिराच्या समोर दर्शनीय भागात घुमटावर त्यांनी एक नव्हे तर 2 स्वामींच्या मूर्तींची स्थापना केली. एक सौम्य दृष्टीची मूर्ती तर दुसरी उग्र. नरसिंह रूपाने बडोद्यावर वक्रदृष्टी ठेवणाऱ्या, संस्थानाची पिळवणूक करणाऱ्या मल्हाररावासारख्या दुष्टांना शासन करावे व बडोद्याचा राजा व प्रजा ह्यांच्यावर श्री स्वामी देवानी सतत कृपादृष्टी ठेवावी, आपल्या शीतल छायेत त्यांना ठेवावे, असे यामागचे प्रयोजन असावे. आता या तारकेश्वर मंदिरातच त्यांचे जास्त काळ वास्तव्य होऊ लागले. तिथे नित्यनेमाने त्या कीर्तन प्रवचन ठेवीत, उत्सवाच्या वेळी भंडारा घालीत. नंतर त्यांनी काशी व इतर तीर्थस्थानांच्याही यात्रा केल्या. 1895ला त्यांची प्रिय कन्या ताराबाबा आजारी पडली.
ती बरी व्हावी म्हणून जमनाबाई साहेबांनी खूप प्रयत्न केले, उत्तम डॉक्टरांतर्फे उपचार केले, पण 1897ला ताराबाबा मृत्युमुखी पडल्या. मग जमनाबाई साहेबांची ही प्रकृती ढासळत गेली व 1.5 वर्षातच वयाच्या 45व्या वर्षी 29 नोव्हेंबर 1898ला आपल्या दत्तक पुत्राच्या अंगी डोकं ठेवून त्यांनी शेवटचा श्वास घेतला. जमनाबाई साहेब सरकारांच्या मृत्यूनंतर सयाजीराव यांनी तारकेश्वर मंदिराची उत्तम व्यवस्था राखली होती. पण त्यांना 1939ला देवाज्ञा झाल्यावर तारकेश्वर महादेवाची जरी नित्य पूजा अर्चा चालू राहिली तरी मंदिराकडे थोडे दुर्लक्षच होऊ लागले. मंदिराच्या दर्शनीय भागातील संगमरवरी स्वामी मूर्तींना काही इजा होऊ नये, त्या ढासळू नयेत म्हणून थोड्याच वर्षात या मूर्तींना तिथून खाली उतरवून मंदिरातच एका बाजूला ठेवले गेले. नंतर तिथे हळूहळू इतर न वापरले जाणारे सामान ठेवण्यात येऊ लागले. सुमारे 1960ला तारकेश्वर महादेवाच्या दर्शनाला आलेल्या एका भक्तास तो मंदिरात वावरत असताना या अडगळीच्या सामानातून "अरे मला बाहेर काढ" असा मानवी आवाज ऐकू आला. प्रथम त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, पण पुन्हा 2दा तसाच आवाज आला. मग त्याला राहावेना. त्याला वाटलं की त्या सामानाच्या गर्दीत कोणी अडकून पडले असावे, म्हणून जवळ जाऊन सामानाच्या आत डोकावत त्यांनी विचारले, "आत कोणी अडकले आहे काय?" तेव्हा स्वामींच्या सौम्य मूर्तीने चक्क चालत्या बोलत्या माणसासारखी होकारार्थी मान हलवली. एका मार्बलच्या मूर्तीने केलेली या प्रकारची हालचाल पाहून तो भक्त भयचकित झाला. त्याला दरदरून घाम फुटला. मग मंदिरातल्या पुजाऱ्यांना त्याने या घटनेबद्दल सांगितले व अडगळीतल्या त्या 2 मूर्ती दाखवल्या. पण ना पुजाऱ्यांना ना तिथे उपस्थित असलेल्या दर्शनार्थी भक्तांना कोणालाच या मूर्ती कोणाच्या आहेत हे निश्चितपणे सांगता आले नाही. त्यावेळी श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच आपले टेंबे स्वामी यांचे शिष्योत्तम श्री रंगावधूत महाराज हे गुजरातमध्ये आपल्या गुरुच्या आज्ञेवरून दत्तपंथाचा प्रसार व प्रचार करत होते. डिसेंबर 1925 पासून नारेश्वर येथे नर्मदा किनारी वास्तव्य करून हे महात्मा गुजराती जनतेचे श्रद्धास्थान बनले होते. या अधिकारी संतांपुढे जेव्हा हा विषय मांडण्यात आला तेव्हा ते स्वतः तारकेश्वरी आले व या 2 मूर्ती श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या आहेत असा निर्वाळा त्यांनी दिला आणि जवळच असलेल्या सूरसागर तलावावर सौम्य मूर्तीची स्थापना करावी असे सांगितले. योगायोगाने याच दरम्यान स्वामी भक्त श्री वासुदेवराव रावजी कडुसकर, जे भाऊ कडुसकर या नावाने ओळखले जात, यांच्या मनात सूरसागर तलावावर स्वामींची मूर्ती स्थापन करावी असा विचार घोळत होता. त्याला कारण म्हणजे या परिसरातच श्री स्वामी समर्थ महाराज स्वतः प्रत्यक्ष प्रकटले होते आणि त्यांनी आपला प्रिय भक्त वामनरावजी वैद्य यास इथे जीवदान दिले होते. तेव्हा हे स्वामींच्या प्रासादिक चरित्राचे रचयिते ब्रह्मनिष्ठ वामनबुवा हे तारकेश्वर मंदिराजवळ असलेल्या देवराव गायकवाड यांच्या वाड्यात आपली आई व बंधू वेणी माधव यांच्या समवेत राहत होते. त्यांची प्रकृती खूपच किरकोळ होती व तब्येतीचे अनेक त्रास त्यांना होते. एप्रिल 1876च्या अखेरीस तर त्यांची प्रकृती फारच बिघडली.
व्याधिग्रस्त, असंख्य आजारांनी पछाडलेले, मरणासन्न झालेले वामनबुवा एका मध्यरात्री सर्व निजल्यावर सूरसागर तलावात जीव द्यायला निघाले. त्यांना धड चालताही येत नव्हते, म्हणून पाण्यापर्यंत लवकर पोचता यावे म्हणून त्यांनी एरड्याचा मार्ग धरला. एरडा म्हणजे गाई गुरे पाणी पिण्यासाठी ज्या मोकळ्या अशा उतारावरून खाली उतरून थेट पाण्यापर्यंत पोचतात ती उतरणं. ते पाण्यात शिरणार त्या क्षणीच श्री स्वामी महाराज तिथे प्रकट झाले. हात धरून त्यांना वर ओढले, क्रोधाने त्यांच्या एक श्रीमुखात भडकावली व रागावून म्हणाले, शहाण्या गाढवा, आयुष्य असून का मरतोस? कर्मक्षय होईपर्यंत, म्हणजे तुझ्या पूर्वकर्माचे भोग संपेपर्यंत तुझे प्रारब्ध तुला भोगलेच पाहिजे. सहज समाधी सोडून जलसमाधी कसली घेतोस? हेच ब्रह्मज्ञान तुला कळले काय? क्लेशाने कोणी प्राणत्याग करतो काय? असं बोलून कनवाळू स्वामींनी वामनबुवांच्या सर्व शरीरभर आपला कृपाहस्त फिरवला व म्हणाले, धीर धर, आरोग्य होईल. मग स्वतः स्वामींनी हातास धरून त्यांना घरी आणून सोडले. घराच्या दारात आलेल्या स्वामींचे दर्शन वामनबुवांच्या आईस व बंधूसही झाले. हे त्यांच्या पूर्वपुण्याईमुळेच. नंतर लगेच स्वामी गुप्त झाले. त्या रात्रीपासून वामनबुवांच्या तब्येतीत कमालीचा फरक पडला. प्रकृती झपाट्याने सुधरू लागली. त्यांच्या उत्कर्षाला सुरुवात झाली. मग पुढे 1882 पासून वामनबुवा बडोद्यात गेंडी गेट रोड, सध्याचा स्वामी विवेकानंद रोड, तिथे असलेल्या पट्टणकरांच्या एकमुखी दत्त मंदिरात राहायला आले आणि इथेच ज्या कार्यासाठी श्री स्वामींनी त्यांची नेमणूक केली होती त्या अत्यंत रसाळ, स्वामींना अतिप्रिय अशा 55 अध्यायी ओवीबद्ध श्री गुरुलीलामृत या ग्रंथाचे लेखन झाले. श्री स्वामींच्या अतर्क्य लीलांबरोबरच श्री स्वामींच्या पूर्ण ब्रह्मस्वरूपाचे दर्शन हा ग्रंथराज आपल्याला करून देतो. म्हणून स्वामी उपासकात या ग्रंथाला, त्याच्या पारायणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर सूरसागर तलावावर या एरड्याजवळ पूर्वीपासूनच पादुका स्थापण्यात आल्या होत्या. काहींच्या मते या दत्तपादुका आहेत. जवळच तिथे एक हनुमान मंदिरही आधीपासूनच होते. मग सर्वानुमते या श्रद्धास्थानालगतच पादुकांसमोरच श्री स्वामींच्या या सौम्य जागृत मूर्तीची स्थापना करण्याचे ठरले. ही मूर्ती गायकवाड राजघराण्याच्या तारकेश्वर मंदिरात असल्यामुळे मग भाऊ कडुसकरनी तत्कालीन राजे श्रीमंत फतेसिंहराव गायकवाड यांच्याकडे मूर्तीची मागणी केली व त्यांनी ती दिल्यावर गुरुवार 1 डिसेंबर 1960ला दत्त जयंतीच्या पावन दिवशी या छोट्या पण अत्यंत सोज्वळ अशा मूर्तीची परमपूज्य श्री रंगावधूत महाराजांनी तिथे स्थापना केली व बडोद्याच्या सूरसागरी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज मठ उदयास आला. त्याच दिवशी तारकेश्वर मंदिरातल्या काही मूर्तींचाही जीर्णोद्धार श्री महाराजांच्या हस्ते करण्यात आला. तारकेश्वर मंदिराच्या बाजूला एका छोट्याशा घुमटीत मग स्वामींची भेदक दृष्टीची भवभयतारक अशी मूर्ती आसनस्थ झाली. तुझ्या आयुष्यातले जे अमंगल, पवित्र, तापदायक आहे ते मी माझ्या तीक्ष्ण दृष्टीने जाळून टाकीन असे आश्वासनच ही उग्र मूर्ती आजही भक्तांना देत आहे. सध्याच्या बडोद्याच्या बरोबर मध्यभागी
हा शहराची शान असलेला सूरसागर तलाव आहे आणि हा परिसर आता श्री स्वामी महाराजांच्या मठामुळे स्वामी नामात रंगून गेला आहे. सेंटरला बसून स्वामी चौफेर लक्ष ठेवत आहेत. जे मल्हाररावाला जमले नाही, अचाट प्रयत्न करूनही स्वामींना बडोद्यास त्याला आणता आले नाही, ते जमनाबाई साहेब सरकारांच्या भक्तीने करून दाखवले. मूर्ती रूपाने स्वामी कायम बडोद्यात वास्तव्यास राहिले. तेही त्याच परिसरात जी भूमी त्यांनी आपल्या पदस्पर्शाने आधीच पावन करून ठेवली होती. देहात असताना आपला बाळ वामन यासाठी तिथे ते प्रत्यक्ष प्रकटले होते. त्याचा मृत्यूयोग टाळला होता. त्याला हातास धरून तिथल्या वाटेने ते चालले होते. सुखरूप घरी नेऊन सोडले होते. पुढे या कृपापात्र भक्ताकडून बडोद्यातच त्याला बसवून जगदुद्धारासाठी आपल्या परब्रह्म स्वरूपाचे व लीलांचे वर्णनही त्याकडून स्वामींनी ग्रंथित करून घेतले होते. तर विश्वनायक श्री स्वामी समर्थ ग्रहांशी कसे खेळतात व सद्भक्तांचे कुयोग कसे टाळतात हे आपण पाहिले. आता पुढच्या भागात भूत पिशाच्य आदी पीडांपासून आपल्या भक्तांचे ते कसे रक्षण करतात याबद्दल ऐकू. तोपर्यंत स्वामींचे स्मरण, त्यांच्या लीलांचे श्रवण नित्य करतच राहू. ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ.